सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन ट्रेन समोरासमोर आलेल्या नाही आहेत. याच्यामध्ये आज दुपारी 3:18 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरती जी बदलापूरवरनं येणारी लोकल होती, ती लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर घेण्याच्या ऐवजी तिला प्लॅटफॉर्म क्रमांक 5 चे सिग्नल देण्यात आले होते. याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर येण्यासाठी 3 सिग्नलची आवश्यकता असते. याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा होम सिग्नल, त्याच्यानंतर सबर्बन प्लॅटफॉर्मसाठीचा एक होम सिग्नल, इनर होम, आणि त्यानंतर सबर्बन प्लॅटफॉर्म, प्रत्येक सबर्बन प्लॅटफॉर्मसाठीचा वेगळा असलेला एक सिग्नल. तर या गाडीला प्लॅटफॉर्म क्रमांक 4 ऐवजी प्लॅटफॉर्म क्रमांक 5 चे सिग्नल देण्यात आले होते. ही गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 5 साठीचा जो मेन होम सिग्नल आहे तो क्रॉस करून सबर्बनचा जो होम आहे, इनर होम आहे, त्या सिग्नलवरती थांबली होती. या दोन गाड्यांमधील जे अंतर आहे ते 130 मीटरचं होतं आणि सबर्बनचा जो इनर होम सिग्नल होता तो इनर होम सिग्नल लाल होता, त्यामुळे मोटरमॅनने तिथे गाडी थांबवली. परंतु ज्यावेळेस वापस आपल्याला घ्यायचं होतं त्यावेळेस याला अथॉरिटीच्या बेसिसवरती या गाडीला वापस घेण्यात आलं आणि या गाडीला मेन सिग्नल 61 पर्यंत वापस घेऊन त्याच्यानंतर त्या गाडीला आपला प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरती नेण्यात आलं होतं. या दरम्यान साधारणपणे 20 ते 25 मिनिट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या कडे येणाऱ्या गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक 5, 6, 7 आणि 8 हे चारही प्लॅटफॉर्म बंद असल्यामुळे थांबल्या होत्या. ह्या गाडीला वापस घेतल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून जाणाऱ्या लोकल गाड्यांची जी सेवा आहे ही ती सुरळीतपणे चालू करण्यात आलेली आहे. या गाड्यांच्या माध्यमातून आपण आता प्रवाशांसाठीची जी संध्याकाळचा पीक आहे तो वेळेत चालवण्याचा प्रयत्न करतो आहोत. यामध्ये ज्यांच्याकडून ही चूक झाली होती त्यांच्यावरती योग्य ती कार्यवाही केली जाणार आहे आणि याच्यासोबतच आपण सेंट्रल केबिन आणि प्लॅटफॉर्मच्या कोऑर्डिनेशनच्या माध्यमातून खोपोली 7 ही गाडी देखील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून त्याच्या आपल्या निश्चित डेस्टिनेशनसाठी रवाना झालेली आहे. सर, आपण जर बघितलं तर मध्य रेल्वेला कालपासूनच खरं तर गोंधळ सुरू असल्याचं पाहायला मिळते. आज जो खर्डीचा ब्लॉक घेण्यात आला होता तो देखील लांबला, त्यामुळे सकाळी देखील परिणाम झालेला पाहायला मिळाला त्याचा. खर्डीमध्ये रात्री प्लॅटफॉर्म एक्सटेन्शनच्या कामासाठी कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून 11:20 पासून 3:20 पर्यंतचा ब्लॉक घेण्यात आला होता. या ब्लॉकमध्ये 2 पॉइंटचं रिमूव्हल करणं हे निश्चित काम त्याच्यामध्ये ते ठरलेलं होतं. यामधील दुसरा पॉइंट रिमूव्हल करत असताना काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे हा ब्लॉक 4:17 पर्यंत लांबला होता. या ब्लॉकच्या लांबल्यानंतर त्याच्यानंतरचं जे पुढचं SNTचं रिकनेक्शनचं काम होतं ते साधारणपणे 5:56 पर्यंत पूर्ण झालं. या वेळेपर्यंत ज्या गाड्या मेल एक्सप्रेस खर्डीवरनं चालवण्यात येत होत्या, या गाड्या खर्डीच्या दोनही एंडचे पॉइंट क्लॅम्प करून आणि अथॉरिटी सहित चालवल्या जात होते. यामुळे लांब पल्ल्याच्या काही गाड्यांना उशीर झाला होता. त्याशिवाय ज्या सबर्बन सकाळच्या पीकमध्ये नॉर्थ ईस्ट म्हणजे कसाऱ्याकडनं येणाऱ्या ज्या सबर्बन गाड्या होत्या त्या गाड्यांना देखील उशीर झाला होता. त्यामुळे आजच्या सकाळच्या वेळापत्रकामध्ये ज्या सबर्बन गाड्या आहेत या साधारणपणे 20 ते 25 मिनिटं उशिराने चालत होत्या. आता या ब्लॉकच्या माध्यमातून आपण खर्डीसाठीचे जे दोनही प्लॅटफॉर्मचं एक्सटेन्शनचं काम आहे ते काम पूर्ण केलेलं आहे. हे काम अर्ध्यामध्ये सोडता येणार नव्हतं, कारण एक्झिस्टिंगमध्ये जे करेक्शन्स होते, जे मॉडिफिकेशन्स होते ते SNTच्या माध्यमातून करण्यात आलेले होते. त्यामुळे जे फिजिकल काम होतं किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगचं जे काम होतं ते पूर्ण करणं आवश्यक होतं. त्याच दृष्टिकोनातून हे काम करण्यात आलेलं आहे. तर आज मोठा अपघात टळला असं म्हणता येईल का? नाही, याच्यामध्ये अपघाताची कुठलीही गोष्ट नव्हती, कारण मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे या दोन लोकलच्या दरम्यान 2 टोटल सिग्नल बॅलन्स होते. त्याच्यातल्या पहिल्या सिग्नलवरती मोटरमॅननी ती गाडी जी बदलापूरवरनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणारी गाडी होती ती थांबवली होती. याच्यामध्ये अद्याप अजून एक सिग्नल बाकी होता. त्याच्यामुळं 2 सिग्नलचं अंतर ऑलरेडी या ट्रेनच्या मध्ये होतं. एकूण हे जे डिस्टन्स आहे ते 230 मीटरपेक्षा जास्त होतं. सर, डोंबिवलीचं देखील काल अपघात झालेला पाहायला मिळाला आणि त्याच्यासाठी देखील आज पुन्हा एकदा ब्लॉक घेण्यात आला होता. त्याचा देखील आज परिणाम झालेला पाहायला मिळाला होता. लोकलवर नेमकं काय काम केलं होतं? काल डोंबिवलीमध्ये जी MT लोकल ट्रेन डिरेल झाली होती त्या MT लोकल ट्रेनच्या डिरेलमेंटसाठीची जी टेस्टिंग आहे ती आज करण्यात आली होती आणि टेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर आपण याच्यावरती सुरळीतपणे गाड्या चालू करण्यात आल्या होत्या.